पाचवा जनता दरबार होत आहे आणि जनतेचे प्रश्न आपण थेट सोडवत आहे. हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात येतात. एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. नहीं, देखिए बात ऐसी कि महाराष्ट्र में रहना है, व्यवसाय करना है, नौकरी करना, तो मराठी आनी चाहिए, उसमें कोई शक नहीं है. लेकिन वन फाइन मॉर्निंग कल से तुम मराठी बोलना शुरू करो, तो मराठी उसको नहीं आती होगी तो सीखने के लिए उसको एक कालखंड देना चाहिए, ये मेरा मत है. अभी बात ऐसी कि जिन्होंने पहले उनको परवाना दिया, लाइसेंस दिया, उन्होंने एक जागरूकता रखनी चाहिए थी, रखी नहीं है. तो अभी ठीक है, महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी, सीखनी पड़ेगी, लेकिन अनऑफिशियल कल आज के आज बोलो ऐसा नहीं होगा. इसलिए उनको मुद्दत तो देनी पड़ेगी, बल्कि 1 महीना 1.5 महीना. उसके बाद में यदि मराठी नहीं आपको आती है तो आपका परवाना, जो लाइसेंस, ड्राइविंग लाइसेंस है, रिक्शा का परवाना रद्द किया जाएगा. इसका मतलब वो नेचुरल जस्टिस हो जाएगा. उसको उजागर करके बाद में उसको आप शिक्षा करो. सोए हुए आदमी को क्या शिक्षा करना. ओके सर, 2029 के लिए महिला आरक्षण बिल बहुत प्लस पॉइंट कहा जा रहा है. 2029 बीजेपी को जीत दिलाएगा, इस तरह का आरोप नहीं. देखिए भाई साहब, देखिए ये ऐसे जो धोरणात्मक निर्णय वगैरह इसके लिए हमारे प्रवक्ता लोग मौजूद हैं, वो लोग जवाब दे रहे हैं. यदि मुझे पूछना है वन खाते का सवाल पूछो या नई मुंबई का सवाल महिला पूछो. आरक्षण को लेकर आप क्या चाहते हो कि किस तरह नहीं, अच्छा है. देखिए, मोदी, देश के पंतप्रधान मोदी साहब ने जो एक कदम बढ़ाया है उसमें महिलाओं का महत्व डेफिनेटली, जो खाली अखबार में था, पेपर में था या कागज पत्र में था, वो रियलिस्टिक जीवन में महिलाओं का महत्व पक्का एम्बोज हो जाएगा, मतलब पक्का अधोरेखित होने वाला है. इसलिए मोदी साहब का तो लोग यानी गौरव कर रहे हैं. चलो जाऊ दे ना. ते त्याकरता आमच्या पक्षाचे प्रवक्ते उत्तर द्यायला आहेत, बरोबर आहे ना, आणि त्या त्या परिसरातले नेते मंत्री उत्तर देत आहेत. तर त्याच्यात प्रत्येकानेच बोललं तर ते बरोबर होणार नाही. ओके. जाऊ दे ना तुम्ही, तो विषय माझा नाही भाऊ. तुम्ही जनता दरबारशी कनेक्टेड विषय मला विचारा किंवा वन खात्याच्या विषयी विचारा, सगळे उत्तर देतो. ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये अनेक समित्यांचा जे आहे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. ठाण्याचे आमदार देखील यावर बोलतात. आपलं काय मत? हे बघा, आता आमचे शहर अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. ओके, चला. आणि विविध प्रकल्प अंतर्गत वृक्षतोड देखील होत आहेत. नागरिकांची समस्या. तुम्ही रस्ता बोलता का झाडं बोलता? रस्ता आणि झाडं दोन्ही. झाडं तुटली असतील तर मला सांगा, त्याच्यावर लगेच कारवाई करू. रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा वन फाईन मॉर्निंग कुठल्या गोष्टी सुटणार नाहीत. निश्चितपणे नियोजन सुरू झालेलं आहे. त्या नियोजनाच्या अनुषंगाने कारवाई पुढे होईल. ले रहे अभी हमारे यहाँ के जो आमदार है संजय केलकर जी, वो हर 2-1 महीने में दरबार लेते हैं. दे आर अलर्ट. और हमारे शहर अध्यक्ष लेले जी भी उनके इलाके में सबको बुला के दरबार का बंदोबस्त करते हैं. ओके. महिला किती होईल परत बघतो. इथून 100-500 मीटर जेव्हा सुटेल त्याला येतो मी.